नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश कोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, भाद्रपद पौर्णिमेपासून तर भाद्रपद अमावस्यापर्यंत पितृपक्षाचा कार्यकाळ असतो. हा काळ पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समर्पित आहे. यंदा पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 रोजी चालू झाला असून तो 21 सप्टेंबर 2025 या कालावधीत चालणार आहे. अशा वेळी या काळात काही विशेष कामे करून तुम्ही पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता. मित्रो, पितृपक्ष 2025 मध्ये पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाला आशीर्वाद मिळतात. या काळात गरजूंना दान करणे, सुंदरकांडाचे पठण आणि गीतेच्या 7व्या अध्यायाचे पठण करणे शुभ मानले जाते. नवीन वस्त्र, दागिने खरेदी टाळावी आणि शुभ कार्य करणे सुद्धा वर्ज्य आहे. मित्रो, पितृपक्षात पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. पितृपक्षाचा हा 15 दिवसाचा काळ पूर्वजांना अन्न आणि नैवेद्य अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. हिंदू धर्मात असे मानले जाते की जर पूर्वजांचा आशीर्वाद एखाद्या व्यक्तीवर राहिला तर त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी राहते. दुसरीकडे जर पूर्वज तुमच्यावर रागवले तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा वेळी जर तुम्ही पितृपक्षात काही गोष्टी केल्या तर पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहतील. मित्रो, पितृपक्षात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. अशा वेळी तुम्ही ही कामे करावी. यासोबतच पितृपक्षात दररोज सुंदरकांडाचे पठण करावे. मित्रो, पितृपक्षाच्या काळात गरजूंना दान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. पितृपक्षाच्या काळात गाय, जमीन, कपडे, काळे तीळ, सोने, तूप, गूळ, तांदूळ, चांदी, मीठ या 10 गोष्टीचे दान करणे शुभ मानले जाते. मित्रो, जर तुम्हाला या सर्व कामाचे फायदे पाहायचे असतील तर पितृपक्षातील काही नियम सुद्धा लक्षात ठेवावे लागतील. या काळात लग्न, मुंडन इत्यादी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तसेच मांसाहार आणि मद्यपान इत्यादी पासून सुद्धा दूर राहावे. मित्रो, या काळात नवीन कपडे, दागिने खरेदी करण्यासही मनाई आहे आणि नवीन वाहन किंवा घर किंवा जमीन इत्यादी खरेदी करू नये. जर या नियमाकडे दुर्लक्ष केले तर ते तुम्हाला नकारात्मक परिणाम देखील देऊ शकतात. तर मित्रो, ही होती पितृपक्षात कोणते काम केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद कायम मिळतात याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास तुम्ही लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय श्री कृष्ण.